सांगलीचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची नात प्रियदर्शनी सत्यजित नाईक ठरली एनसीसीची बेस्ट कॅन्डिडेट। सांगलीचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची नात प्रियदर्शनी सत्यजित नाईक हिचा जिद्द, शिस्त आणि शौर्याचा प्रवास करत एनसीसीची ठरली बेस्ट कॅन्डिडेट। शौर्यगाथा मंचावर उलगडला एका रणरागिणीचा प्रेरणादायी प्रवास। 11 कॅम्पस पूर्ण करण्याचा विक्रम। प्रियदर्शनी सत्यजित नाईक हिचा हा थक्क करणारा प्रवास देशोविदेशीच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। एक स्त्री ज्यावेळी पाय रोवून उभी राहते तेव्हा ती संकटांनाही नमवते आणि जेव्हा खांद्यांवर वर्दी चढते तेव्हा ती देशाच्या संरक्षणाची आणि स्वाभिमानाची नवी व्याख्या लिहिते। याचाच प्रत्यय सांगलीच्या एका तरुणाने आणून दिला आहे। सांगलीतील श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाची बेस्ट स्टुडंट आणि महाराष्ट्र छात्र सेनेची ज्युनियर अंडर ऑफिसर प्रियदर्शनी सत्यजित नाईक हिची वर्ष 2025 ची बेस्ट कॅन्डिडेट म्हणून निवड झाली असून हिचा हा थक्क करणारा प्रवास देशोदेशीच्या तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे। तिच्या याच शौर्याचा प्रवास नुकताच शौर्यगाथा या विशेष मुलाखत मंचावर उलगडला। 11 कॅम्पस पूर्ण करण्याचा अनोखा विक्रम। प्रियदर्शनी नाईक हिचा एनसीसी मधील प्रवास हा केवळ एक अनुभव नसून तो देशातील प्रत्येक मुलीला ऊर्जा देणारा एक धगधगता इतिहास आहे। एनसीसीच्या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या सी सर्टिफिकेट परीक्षेत ए ग्रेड मिळवून तिने आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवली। सोबतच तिने एकामागून एक तब्बल 11 कठीण कॅम्पस यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे। यामध्ये राजस्थानमधील ॲडव्हान्स लीडरशिप कॅम्प, साहसाची पराकाष्ठा करणारा शिवाजी ट्रॅक कॅम्प आणि अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या आरडीसी व टीएससी यांसारख्या राष्ट्रीय व आंतरशाखीय कॅम्पसचा समावेश आहे। महान व्यक्तिमत्वांकडून कौतुक। प्रियदर्शनी नाईकचं वक्तृत्व, नेतृत्व क्षमता आणि आत्मविश्वास कमालीचं प्रभावी आहे। तिच्या या अफाट कामगिरीमुळे कोल्हापूर ग्रुपच्या वतीने तिला विशेष कौतुक पत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। याशिवाय महाराष्ट्र एनसीसीचे माननीय एडीजी जनरल विवेक त्यागी आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांसारख्या महान व्यक्तिमत्वांना एनसीसीच्या कामगिरीबद्दल अत्यंत आत्मविश्वासाने ब्रीफिंग करण्याचं अभूतपूर्व भाग्य प्रियदर्शनी नाईकला लाभलं आहे। कॉलेज आणि आंतर कॉलेज पातळीवरील वक्तृत्व, वादविवाद स्पर्धांमध्येही तिने अनेक पदकं पटकावली आहेत। पालकांसाठी आणि तरुणींसाठी आदर्श। शौर्यगाथा मंचावरील तिच्या मुलाखतीतून एनसीसीचे संस्कार एका मुलीचं आयुष्य कसे बदलू शकतात आणि तिच्यात देशप्रेमाची ज्योत कशी पेटवू शकतात हे स्पष्ट झालं। पालकांनी आपल्या मुलींना एनसीसी मध्ये का पाठवावं आणि आजच्या तरुणींनी देशासाठी कसे सज्ज व्हावं याचा एक नवा मार्ग प्रियदर्शनीने दाखवून दिला। इच्छाशक्ती असेल तर कोणतीही शिखरं सर करता येतात, हेच प्रियदर्शनीने आपल्या कार्यातून सिद्ध केलं असून तिच्यावर सांगली जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षा होत आहे। बीबीएल मराठीसाठी दिनेश हसबनीस, नागपंचमीचे शिराळा। नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या। शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध। विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47 MIDC शिराळा। संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।